नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराला तिच्या वडिलांनी घनदाट शिवारातील विहिरीत हातपाय बांधून फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। समाजात मुलीनं बेअब्रू केल्यानं वडिलांचा संताप अनावर होत वडिलांनी हे कृत्य केलंय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे संजीवनी कमळे आणि तिचा प्रियकर लखन भंडारे यांना आक्षेपार्ह अवस्थेत विवाहितेच्या पतीनं पकडल्यानंतर हा प्रकार घडला। पतीनं नातेवाईकांच्या मदतीनं पत्नीला आणि प्रियकराला बांधून ठेवून पत्नीला आणि प्रियकराला विवाहितेच्या वडिलांच्या हाती दिलं। संजीवनीचे वडील मारुती सुरणे आणि नातेवाईकांनी त्या दोघांना गावाकडे घेऊन जातो असे सांगून घेऊन गेले आणि त्या दोघांचे हातपाय बांधून करकाळा शिवारातील विहिरीत फेकले। रात्री उशिरा संजीवनीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला, तर लखनचा शोध अद्याप सुरू आहे। आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेत शिवारामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशा माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता। आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। संजीवनीचा विवाह गतवर्षी गोळेगावातील एका युवकासोबत झाला होता, परंतु तिचे लखनशी प्रेमसंबंध कायम होते। लखनचे वडील बालाजी भंडारे यांनी मारुती सुरणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। मुलीने फोन करून त्याला बोलून घेतली आणि माझा मुलगा गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं पकडलं। लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन हे करू। मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेगावला जाऊ। आम्ही निघाल्या, मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। माझ्या एका भावानं तिथे आमच्या सासवडी आहे त्याची तिथं होता, ती मला फोनवर सांगला की असं झालं, याला इथून घेऊन गेलेत, मानहान करून घेऊन गेलेत आणि असा पांगण रस्त्याने इकडून शेताने घेऊन चाललेत। आम्ही इकडून चालले म्हणलं, आम्ही तिकडून मधूनच आल्या, आम्हाला भेटले नाही। हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं झालं, म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं। हां, तुम्ही काय पाहिलं? आम्ही काहीच पाहिलं नाही, फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून। नेमकं हे म्हणजे तिचं लग्न झालं होतं, मुलीला गोळेगावला दिलं, 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं। आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती, काय होती आम्हाला माहित नाही सर। हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं। DYSP अर्चना पाटील यांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केल्याची माहिती दिली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत।